काहीच कालच्या व्लॉगमध्ये बघितलं की आम्ही जिथे गेलेलो तिकडून हे जे फोर्ट्स ऑफ स्वराज्य ट्रम्प कार्ड्स. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर व्लॉग्समध्ये. सो कालचं जे आम्ही गेलेलो फेस्टिवलला चांगला गेला, ते मी घेऊन पण आलो आहे. आज आय थिंक सो खेळलो तर खेळू. आता चाललो आहे, तयारी वगैरे झाली आहे, आता निघालो आहे शोरूमला निघूया. सो लेट्स गो. त्या शोरूमला आलो आणि समोर त्याची एवढी ट्रॅफिक आहे बघा. कसली ट्रॅफिक झाली काय माहिती, सिग्नलची झाली कसली झाली काय समजत नाही. मजबूत ट्रॅफिक झाली. त्यांना जाणाऱ्या गाड्या पण तिकडे अटकतात. काय माहिती नाही कसली एवढी ट्रॅफिक जाम झालं पूर्ण. काहीच कालच्या व्लॉगमध्ये बघितलं की आम्ही जिथे गेलेलो तिकडून हे जे फोर्ट्स ऑफ स्वराज्य ट्रम्प कार्ड्स, जे WWE मध्ये खेळतात, WWE कार्ड्स किंवा पोकेमॉन कार्ड्स, हे जे पॉईंट्स वगैरे असतात तसा गेम आहे. ह्याच्यामध्ये आपण आता रूल्स करूया. रूल्स आहेत ह्याच्यामध्ये. कार्ड्सचे प्रकार आहेत. एक सिल्वर नाही, हा फोर्ट आहेत. फोर्ट्स, हा किल्लेच. हा त्याच्यामध्ये रूल्स आहेत असे. आता हे स्वराज्य दुर्ग ही माहिती आहे ह्याच्यामध्ये. स्वराज्य दुर्ग, दुर्गावरती एवढा खर्च कशासाठी, हे सर्व माहिती दिली आहे. हे सर्व हे 2 हे 3 4 5 6 रूल्स आहे. नाही, हे स्वराज्य दुर्ग पूर्ण माहिती दिली, इन्फॉर्मेशन. ठीक आहे, हे इन्फॉर्मेशन ते वाचायचे असेल. त्याच्यामध्ये रूल्स सांगतो तुला. इथं काय आहे, ग्रे आहे. ठीक आहे, आता असंच. हा, इथं काय आहे, गोल्ड आहे. ओके. तर आता समज आपण काय खेळणार, अर्धे कार्ड तुझ्याकडे असणार, अर्धे कार्ड माझ्याकडे असणार. ठीक आहे, नाही तेव्हा आपण 5-6 मिनिटासाठी खेळू. ठीक आहे, लोकांना पण समजेल की हा स्वराज्य दुर्ग तिकडे बघ, स्वराज्य दुर्ग म्हणजे थंबनेल टाकायला. ठीक आहे. सो आता हा स्वराज्य दुर्ग काय गेम आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धे कार्ड तुझे, अर्धे कार्ड माझे. ह्याच्यामध्ये समज तुझ्याकडे गोल्डन आला किंवा माझ्याकडे गोल्डन आला, तुझ्याकडे सिल्वर आला, तर तुझा हा कार्ड माझ्याकडे. हा गेम असा आहे. आता समज तू काय केला, हाईट्सनी केला. आता समज पहिला पलटी तू केलं, असे पत्ते असणार. पहिला पलटी तू केला, हा तुझा पत्ता पकड, गोल्डन आहे. दुसरा पलटी मी केला, माझे कार्ड, माझा पण गोल्डन आहे. तर इथं काय तू चॉईस करणार, हिस्ट्रिकल सिग्निफिकन्स, स्ट्रॅटेजी, लोकेशन किंवा हाईट. हे 3 आपल्या गेम मध्ये जे दिसते हे 3 पार्ट्स आहेत. ओके, गेम खेळ. मला राजगड भेटला, तुला रायगड भेटला. आता ह्याच्यामध्ये तू चॉईस करायचं तिन्ही पैकी कशावरती खेळायचं. कशावरती तू चॉईस कर, हिस्ट्रिकल सिग्निफिकन्स, स्ट्रॅटेजी, लोकेशन किंवा हाईट. स्ट्रॅटेजिक लोकेशन. तुझं किती आहे, 8.1. माझं 7.9, म्हणजे हा कार्ड तुझा. बट जर तुझा माझा गोल्डन आहे आणि तुझा सिल्वर आहे, तर हे न बघता डायरेक्ट तुझा कार्ड माझा. अच्छा, म्हणजे का माझा गोल्ड सिल्वर पेक्षा चांगला. हा बरोबर, त्याप्रमाणे तो ज्याच्याकडे सर्वात आणि जास्त. दाखवायचा नाही आणि बोलायचं कोणतं पण एक पिक करायचा. नाही, आपण काय करायचं, अर्धे पत्ते तुझ्याकडे असणार, पलटी करणार, पलटी करायचं आणि तू तुझ्या ह्याच्यानी सांगायचं की स्ट्रॅटेजी करायची आहे, हिस्ट्रिकल सिग्निफिकन्स करायची की हाईटनी गेम खेळायचं. मी माझ्याकडे पलटी करणार आणि मग पहिलं मग तू तुझी सांगायची काय आहे, हाईट, उंची काय असेल ती तुझं सांग, मग मी सांगणार. मग जो जिंकल त्याच्याकडे कार्ड, पण तो कार्ड तुझ्याकडे आल्यानंतर तू खाली ठेवायचा आणि तो कार्ड खाली जमिनीवरती न ठेवता इथं ठेव. ठीक आहे, समजलं ना, ह्याच्यावरती ठेवायचा. हा असंच आहे, याला नीट कर, तो असाच आहे पत्ता. हो, अरे ठीक आहे, समजलं ना गेम. आणि ह्याच्यामध्ये ज्याच्याकडे जास्त कार्ड्स तो जिंकला. आणि रूल्स नंबर 2-3 काहीतरी समज की आता समज आपण एकदा पलटी केला, तू पण पलटी केलास, तो गेम झाला, मी पत्ते जिंकलो, माझ्याकडे ठेवली. तुझ्याकडचे असे माझ्याकडे, तुझ्याकडचे नाही इथं ठेव, तुझ्याकडचे इथं ठेव, माझ्याकडचे मी इथं ठेव. ठीक आहे, आणि पलटी केल्यानंतर परत एकदा आपण पत्ते कसे असे पिसतो तसं हे करायचं आणि स्टोन पेपर सीझन करायचं. आणि जो जिंकल ना त्याने पहिला पत्ता हे करून त्यांनी चॉईस करायचं की काय करायचं. समजलं ना, म्हणजे कोण चॉईस करणार ते. ठीक आहे, मी हे करतो. किती कार्ड ते किती जास्त असतात ना, एवढं काही विषय नाही त्यातला. असंच ठेव आधी, असं ठेव, असं ठेव. ठीक आहे, पहिलं पिसून घे तुझ्या मर्जीप्रमाणे किती पाहिजे तुला. ठीक आहे, मी घेतलं, बस रे बस. स्टोन पेपर सीझन नाही हातात ठेवलंच तर काय प्रॉब्लेम आहे, एका हाताने करायचं. स्टोन पेपर सीझन. हा
मी करू पलटी करून तू सांगायचं पहिले की काय काय. पहिलं असं नाही पलटी करायचं, असा म्हणजे इथलं कोणता पण करू पहिलाच पलटी करायचा पत्ता. काय खेळणार आहेस? हाईट किती आहे? 4422 कोणता किल्ला आहे? किल्ला वज्रागड. माझा सिंहगड आहे. माझी हाईट आहे 4320. सो हे जे 2 कार्ड्स आलेले आहे, मला सिंहगड, त्याला वज्रगड. सो शौर्य याच्यामध्ये जिंकले. हे कार्ड शौर्यचे, ते खाली ठेवायचे. म्हणजे दोन्ही पण हा, ते तुझे झाले. परत एकदा अंतर पिसायचं. पिसू नको, राहू दे. एकदा पीस, आता पीस, नंतर जेवसून पीस डायरेक्ट स्टोन पेपर. नाही असं करूया का, तुझं झालं तर आता माझं स्टोन पेपर सजन सारखं करण्यापेक्षा माझी बारी आहे. काय कर, तू पण पलटी करू शकतोस, ते ह्याचं सांगायचं आहे. हाईट हाईट हा. काय 4604. मला 2718. कोणता किल्ला आहे? हा? कोणता? माऊलीगड. प्रचंडगड. बघ याच्यात तिथं सिल्वर आहे. आणि हा, स्पेसिफिकली मला तुम्हाला सांगायचं आहे, ह्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन्स आहेत. सो गाईज, मला एवढंच सांगायचं होतं, हे कार्ड्स जे मी काही कार्ड्स दाखवले, बाबा कॅमेरा नीट राहा, सॉरी माईक नीट राहा. सो मला एवढं सांगायचं होतं, हे कार्ड्स वगैरे दाखवले की भाई, आपले जे इतिहास आहे, आपलं जे महाराजांचा इतिहास आहे, ते मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे जे चालू केलं ना, खूप चांगलं केलं आहे. कार्ड्स आहेत, त्यानंतर गेम्स वगैरे, ज्याच्यामध्ये पूर्ण माहिती भेटते किल्ल्या, त्या ह्याच्यामध्ये त्यांची हाईट्स पण किती आहे किल्ल्यांची, ते सर्व काही लिहिलेलं आहे. सो एक चांगली गोष्ट आहे, जी तुम्ही मुलांना आणून खेळण्यासाठी चांगली गोष्ट आहे. हे काही पेड प्रमोशन नाही आहे पहिलं, म्हणजे कारण का मला ते चांगलं आतून वाटते की बाई, ते महाराजांचा इतिहास पोरांपर्यंत समजेल. आता किल्ल्यांची नावं आहेत ती समजतील, जर मावळ्यांचं मावळ्यांची नावं वगैरे समजतील, तर खरंच ते चांगली गोष्ट आहे. सो तुम्ही पण आणा. आणि हा आजचा ब्लॉग एवढाच होता ह्याच्यामध्ये. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया अनदर ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.